बीडच्या मस्साजोगच्या सरपंचांची संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर सलग 80 दिवसांची प्रतीक्षा. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासाची CIDच्या तपासाची फलनिष्पत्ती म्हणून या खटल्यात पकडल्या गेलेल्या मारेकऱ्यांवर आरोपपत्र दाखल केलं गेलं. आणि कमाल म्हणजे हे आरोपपत्र आश्चर्यकारकरित्या विधानसभेच्या अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक असताना मीडियाच्या हाती लागले. आणि त्यातले फोटोज व्हिडिओज हे त्या खुनाच्या आरोपातल्या लोकांना जगासमोर उघडं पाडायला पुरेसे ठरले. या क्रूर कर्मांना नुसतं उघडं नाही पाडलं गेले तर यांच्यातलं क्रौर्य, निर्ममता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेनं याची डोळा अनुभवली. आता झालंय असं की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही कुठल्याही राजकीय हेतूनं वगैरे झालेली नसून या हत्येमागे खंडणी मागणाऱ्यांना केलेला विरोध कारणीभूत होता हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे खंडणी मागणाऱ्यांचा आका उघडा पडला, त्याला अटक झाली. आणि या आकाचाही एक आका आहे, राजकीय आका, जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक जबाबदार मंत्री म्हणून वावरतोय याची स्पष्टता होताच या मंत्र्याच्या आकाच्या शासकीय बंगल्यावर देवगिरीवर एक बैठक झाली. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी घड्याळाचे अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. त्या बैठकीला चक्क महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि त्यांनी आपल्या 40-45 मिनिटांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी आता ताबडतोब राजीनामा द्यायला हवा असं स्पष्ट केलं. अनेक जण असंही सांगतात की धन्ना शेठला पाठीशी घालणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि अजून काही दिवस खेचून नेऊ असा सल्ला दिला. पण देवेंद्रजींनी त्यांना धुडकावून लावत राजीनामा घ्याच असं निर्वाणीचं सांगून ते बाहेर पडले. तोवर CIDच्या चार्जशीटमधले ते निर्घुण क्रौर्याचे फोटोज आणि व्हिडिओज बाहेर लीक झालेले नव्हते. पण मुख्यमंत्री देवेंद्रजी हे देवगिरी बाहेर पडले आणि त्यानंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ही 1500 पानांची चार्जशीट मीडियाच्या हाती लागली. आणि मग आक्रंदित झालेल्या जनमताचा रेटा आणि सभागृहात नावाला शिल्लक असलेल्या 49 विरोधकांना डोईजड होण्यापासून रोखण्यासाठी अजित पवार गटाला आपल्या लाडक्या मंत्र्याला सुळावर चढवण्याशिवाय आणि सरकारला धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक उरला नाही. राज्यात नाममात्र 49 आमदारांची संख्या असलेला विरोधी पक्ष आक्रमक होऊ शकतो हे पाहून धनंजय मुंडेंचा राजीनामा तर घेतला गेला, पण त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मास्टर माइंडचा आका कोण ही गुंतागुंत संपलेली नाहीये. बरं का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. देशमुख हत्या प्रकरणामागे जर खंडणी हाच उद्देश असेल तर खंडणी मागायला गेलेले घुले, आंधळे, केदार यांच्यासह ज्याच्या सांगण्यावरून गेले त्या वाल्मिक कराडला 302 लागणारच आहे, लागलेला आहे. पण वाल्मिक कराड ज्याचा हस्तक म्हणून ओळखला जातो त्या धनंजय मुंडेंच्या निवडणूक खर्चासाठी ही खंडणी आवादा कंपनीकडे मागितली गेली होती काय, याचा तपास व्हायला हवा. मागच्या 80 दिवसात तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातला हा अँगल जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलाय की काय? धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून हा सगळा गोंधळ चालू होता, खटपट चालली असं म्हटलं जात होतं. आता पालकमंत्रीपद तर रोखलं गेलं, पण त्यांचं मंत्रिपद देखील आता गेलंय. त्यांनी वैद्यकीय कारणं सांगून राजीनामा दिलेला असला तरी नैतिकता वगैरे शब्द न वापरता त्यांनी खंडणी आणि हत्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा कांगावा मात्र केलाय. पण एक लक्षात घ्या मित्रो, सरपंच देशमुखांची हत्या जर ते खंडणीला विरोध करत होते म्हणून झालीये असं आपण समजून चाललो तर खंडणी मागणाऱ्यापासून ज्याच्यासाठी ही खंडणी मागितली गेली आहे म्हणजे एंड युजर कोण, खरा लाभार्थी कोण, मग तो जो कोणी असेल त्याला अटक होणं, त्यावर खटला चालवणं, तपास करून योग्य ती शिक्षा देणं त्याला, हे अत्यंतिक गरजेचं आहे. देशमुखांच्या कुटुंबियांमध्ये संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख हा लढतोच आहे, पण खरा संघर्ष केलाय, चेतवलाय तो संतोष देशमुखांच्या लेकीनं, वैभवी देशमुख. नाम तो सुना होगा. खरोखर आपल्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलेलं असतानाही ते दुःख, ती असहाय्यता विसरून वैभवी या लढ्यात उतरलेली आहे. आपल्या बापाला वाल्मिक कराड नावाच्या गुंडांकडून म्हणजे सुदर्शन घुलेकडून येणाऱ्या धमक्यात जिनं ऐकलेल्या होत्या. वैभवी तिच्या जबाबात सांगते, 7 डिसेंबरला उशिरा माझे पप्पा मस्साजोग येथून लातूरला आले होते. त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचं मला दिसलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा पप्पा मला चिंतेत असल्याचं दिसलं. मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं, त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते. परंतु मी त्यांना वारंवार विचारणा केली की मला सांगा पप्पा काय झालं. तेव्हा त्यांनी मला 6 डिसेंबरला अवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्याकरता आणि कंपनी बंद करण्याकरता कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडवलं होतं, त्यामुळे त्यांना खूप राग आला.
वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे. त्याला खूप माणसे घाबरतात. तसेच त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून धमकी देतोय. त्यामुळे मला टेन्शन आलंय. माझं काहीतरी बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. बापाकडून सगळी इत्थंभूत कहाणी ऐकली होती. काय धमक्या येत आहेत. त्या लेकीला तर पहिल्याच दिवशी समजलं होतं की आपल्या बापाला कोणी संपवलंय आणि कशासाठी संपवलंय. त्यामुळेच ती एक दिशा पकडून आपला संघर्ष पुढे नेताना दिसते. दरम्यानच्या काळात या सगळ्या ती भगवानगडच्या नामदेव सानप नावाच्या शास्त्रींना देखील भेटली आणि आपली कैफियत देखील त्यांच्यासमोर मांडली. त्यांना सदसद विवेकाची आठवण करून दिली. बापाविनं पोरकी झालेली पोर आता बापाच्या खऱ्या खुन्याला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसायचं नाही या ईर्षेनं पेटून उठलेली आहे. आणि उद्या रविवार दिनांक 9 मार्चला ती एक संघर्ष मोर्चा काढणार आहे. आजवर वैभवी अनेक नेत्यांना भेटली, निवेदनं दिली तिने. आपल्या कुटुंबियांना घेऊन ती माननीय मुख्यमंत्र्यांना देखील भेटली. पण उद्याचं आंदोलन अनोखं आहे मित्र. धनंजय मुंडे ज्या अजितदादांच्या पाठबळावर उडतायत ना, त्या दादांच्या बारामतीत हे आंदोलन होणार आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या आकांना पाठीशी घालू नका, गोरगरीब मराठा कुटुंबियांसोबत अन्याय होऊ देऊ नका, हेच सांगण्यासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभव देशमुख ही आता तिचा पुढचा लढा लढण्यासाठी सज्ज होते. बीडमधलं सुडाचं राजकारण आणि इथल्या गुंडांची माफियांची दहशत पाहता महाराष्ट्रातलं हे मिर्झापूर सतत गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेलंच राहणार आहे. कारण इथं कुणीच धुतल्या तांदळासारखे नाही आहेत ना. हे प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश दसांची भूमिकाही संशयाच्या घेऱ्यातच आहे. आणि असं असताना आता त्यांचेही काही पंटर्स, ते काय नाव त्याचं, खोक्या भोसले, साले गुंड आहेत की संजय राऊतांचे शब्द सकाळच्या भोंग्यातले, खचास खचास 50 खोके 50 खोके, त्यातलाच हा खोक्या असावा बहुतेक. या खोक्याचेही कारनामे बाहेर येत आहेत. दुसरा तो गित्ते, अजून कोणी मुंडे आहे, एक घुले पण आहे दुसरा. बीड हे असल्या बजबजपुरीनं भरलेलं आहे. ही घाण साफ करायची असेल ना, तर गुंड निर्माण करणाऱ्या राजकीय कारखान्यांना म्हणजे पॉलिटिकल वरदस्ता देणाऱ्या नेते नावाच्या फॅक्टरीजना आधी टाळा लावला पाहिजे, त्या बंद केल्या पाहिजेत. गल्लीबोळात उंडारणाऱ्या चवली पावली टपोरी पोरांना आयफोन देणं, बाईक देणं, स्कॉर्पिओ गाड्या, हे कोण देतं उडवायला या गाड्या. खोक्या आपल्या गाडीत जे 500चे बंडल उधळत होता ना, त्याचं उगमस्थान काय, कुठून आले बंडल, याचा शोध कधी घेतलाय का कोणी? त्या 500च्या बंडलांवरच्या रबरांचा शोध घ्यायला पाहिजे. तो शोध घेत बीडमधली गुन्हेगार निर्मितीची राजकीय फॅक्टरी बंद करायला पाहिजे. उद्याचा वैभवीचा हा मोर्चा, ते आंदोलन या साफसफाईची नांदी आहे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी जी मागणी केली जाते, त्यातूनच ही पॉलिटिकल फॅक्टरी बंद होणार आहे. त्यामुळे वैभवीच्या या संघर्षाला आकार परिवाराचा मनापासून पाठिंबा आहे. तिच्या प्रत्येक संघर्षात जमेल ती मदत करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध असेल याची हमी देतो आणि तुर्तास इथेच थांबतो. पण मित्रो, समाजातली ही राजकीय गुन्हेगारांची कीड संपवण्यासाठी तुम्ही अशा आंदोलनांना तुमचा नैतिक पाठिंबा देणार की नाही? देणार असाल नसाल कमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार TG9. धन्यवाद. नमस्कार.